ओके, या वासराची आई आहे आणि ती पाजत सुद्धा नाही, त्याच्यामुळे बाटलीने दूध पाजतात. इकडे मस्तपैकी की नाही बदकांसाठी पॉन्ड बनवलंय. समोर बघा बदकं दिसत आहेत तुम्हाला. सो आय एम हॅपी की बरं वाटतंय की लोक पण म्हणजे जसं मी विचार करतो तसं निसर्गाचे असे बरेच विचार करणारे लोक आहेत, त्याच्यामुळे थँक्यू. माझं नाव दीप्ती. मी आता 8th स्टँडर्डला आहे आणि मी होमस्कूलिंग करते, कम्प्लिटली होमस्कूलिंग. होमस्कूलिंग म्हणजे मी ICSE बोर्डचे बुक्स रेफर करते आणि स्वतःच स्टडी आम्ही करते. मुंबईहून रिव्हर्स मायग्रेट करून 2017 मध्ये इकडे आलो. तर निसर्गात जसं की आता गावाकडे भोकर आहे, आंब्याची झाड आहे, करवंद आहे, ज्यापासून मला लोणची बनवायला आवडतात. आणि गाईच्या तुपापासून मी वेगवेगळ्या प्रकारचे सीझन प्रमाणे किंवा ऋतूप्रमाणे लाडू बनवते. आणि मी लोणावळ्याची असल्यामुळे ओके. मला मुंबईत राहणं इतकं फारसं काय आवडत नव्हतं. चुकीची लाईफस्टाईल आपण जगतो हे जेव्हा आम्हाला कळलं, त्यातून मग आम्ही सोल्युशन म्हणजे की आपणच गावाकडे गेलो तर आपली लाईफस्टाईल बदलेल आणि आपण रूट्स मध्ये जाऊ. आता मला 2 वर्ष होतील इथे आहे, पण मी फ्रेश वाटते. आणि मेन म्हणजे इथे आल्यापासून माझे औषधं सगळी गोळ्या वगैरे बंद आहेत. मस्त मस्त, खूप छान. लादीवरून मातीमध्ये आल्याचं पुष्कळ हे वाटतंय. बरोबर, हाच फायदा आहे त्याच्यामध्ये. हो. निसर्गामध्ये. आणि सगळे काम जे आहे, प्रोडक्ट बनवणं, जेवण करणं, हे माझी पण आवड आहे, हॉबी आहे, त्यामुळे ते वेळही जातो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये. मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता राजेश माटे सरांचा, जे अगोदर शहरामध्ये राहत होते आणि नंतर त्यांनी गावाकडे मोर्चा वळवला आणि आता ते निसर्गशैली जीवन जगत आहेत. आणि त्या व्हिडिओला तुमच्या लोकांचा एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल सगळ्यात अगोदर तुमच्या लोकांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. बऱ्याचशा लोकांनी कमेंट करून विचारलेलं की राजेश माटे सरांचा ॲड्रेस काय आहे, ते राहतात कुठे, त्यांचा ॲड्रेस सांगा. तर मी कमेंटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, पण आज मी अनायासे गावी आलेलो आहे. तर म्हटलं चला आज त्यांच्याकडे जातो आहे मी, तर तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो ते कुठे राहतात आणि एक्झॅक्ट लोकेशन काय आहे. आता मी आहे आमच्या गावी तासगावला आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे हे जंक्शन आहे. इथे जर पाहिलात ना तर बघा, तुम्ही जर पुण्यावरून येत असाल तर हा समोर ताम्हिणी घाटातून रोड येतो, हा पुढे MIDC मार्गातून इथे तासगाव फाट्याला येतो. आणि जर समजा तुम्ही पालीवरून येत असाल, खोपोली पाली मार्गाने येत असाल तर या दिशेने तुम्ही याल इथे. आणि हा जंक्शन आहे इथे, हे तासगाव आहे आणि हा रोड सरळ जातो माणगावकडे. तर आपल्याला ह्याच रोडनी सरळ जायचं आहे निजामपूर फाट्यापर्यंत, जिथे आपल्याला निजामपूर रायगड जो रोड आहे त्या रोडवरती आपल्याला जायचं आहे. आपण पोचलेलो आहोत निजामपूर फाट्याला. माझ्या मागे तुम्ही बोर्ड बघू शकता, हा जो रोड आहे हा सरळ रोड जातो माणगावकडे आणि इथून आपण लेफ्टला गेलो ना की लेफ्टला हा जातो रायगडकडे. जर तुम्ही माणगावकडून येत असाल तर साधारण हे अंतर 10 किलोमीटर आहे. आणि मगाशी जसं सांगितलं, ताम्हिणी मार्गे तुम्ही तासगावला आलात तर तासगाववरून सुद्धा हे अंतर 10 किलोमीटर आहे. आणि ह्या रोडपासून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती घोटेवाडी हे गाव आहे आणि तिथेच माटे सरांचं फार्म हाऊस आहे. आता आलेलो आहोत बामणगाव हे गाव आहे. आणि जे घोटेवाडी तुम्हाला म्हटलं हे थोडंसं पाठीमागे गेलं, साधारण 1 किलोमीटर पाठीमागे गेलं घोटेवाडी. आणि हे बामणगाव जे आहे, इथून हा जो रोड गेला बघा, ह्याच रोडने आपल्याला पुढे जायचं आहे. आत्ता आपण बामणगावच्या तिथे उभे होतो आणि तिथून थोडंसं पुढे आलात ना, हे बघा इथे तुमच्या राईट साईडला हे विटांची भट्टी दिसेल आणि हा इथून जाणारा हा कच्चा रोड आहे. तर ह्या कच्च्या रोडनी आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. आणि लेफ्ट साईडला तुम्ही बघाल ना तर हा ग्राउंड आहे, क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला ही विटांची भट्टी आहे. इथून हा कच्चा रोड जातो, त्या रोडनी आपल्याला पुढे जायचं आहे.
आता आपण बघितलं की येण्यासाठी जो रोड आहे कच्चा आहे आणि धुळीचं एवढं रोड आहे ना, आणि तुम्ही विचार करू शकता पावसाळ्यामध्ये काय अवस्था असेल, कारण हा प्रॉपर रोड बनवलेला नाही आहे. गाडीसुद्धा इथून पावसाळ्यामध्ये येणं मुश्किल आहे. आणि पुढे आल्याच्या नंतर ही एक नदी लागते. आता सुकलेली आहे नदी, पण पावसाळ्यामध्ये ह्या नदीला पाणी असतं आणि ही नदी क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. आपण आलो इकडून पाठीमागून, हे बघा ही पाठीमागे नदी आहे आणि तिथून वरती चढून आलो आपण. त्या 2 विटांच्या भट्ट्या आहेत, त्या दोघांच्या मधून आपण आलो ना की इकडे सरळ पुढे आलात की इथून आपल्याला राईटला जायचं. या साईडला म्हणजे तुमच्या राईट साईडला तुमच्या इकडे राईट साईडला त्यांचं फार्म हाऊस आहे. तर आता आपण पोचलेलो आहे राजेश माटे सरांच्या फार्म हाऊस जवळ. समोर तुम्ही बघू शकता त्यांचं ब्रँडचं नावसुद्धा आहे कव्य, आणि खाली त्यांचं नाव दिले आहे राजेश माटे. आणि हा इथून त्यांचा फार्म हाऊस दिसतो. तर आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर सगळ्यात आधी आपल्याला दिसतो गायींचा गोठा इथे. लास्ट टाईमला सुद्धा मी शूट केलेला गायींचा गोठा. आणि लास्ट टाईमला आम्ही जेव्हा आलेलो त्यावेळेला सकाळचे काहीतरी 11 वाजले असतील. त्यावेळेला गोठ्यामध्ये गायी वगैरे नव्हत्या, कारण गायी काही बांधून ठेवलेल्या नसतात, चरायला वगैरे गेलेल्या असतात. तर आता संध्याकाळची वेळ आहे, साधारण 5:30-6 वाजलेले आहेत. अर्ध्या गायी जवळपास आलेल्या आहेत. तुम्हाला गोठा दाखवतो, चला दाखवूया. इथे काही गायी आहेत आणि तिकडे पुढे गोठा सुद्धा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आहे. तर आतमध्ये जाऊन पण बघूया आपण. चाऱ्याची व्यवस्था मस्त केलेली आहे, मला मारायला पण येते. हो नको मारा बिरा यायच्या खिलार उडली. मारायला सुटते. हो गीर, सायवाल, कोकण गिड्डा. आणि इकडे दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळतात ज्या वासरं पण आहेत, छोटी छोटी वासरं पण आहेत. बघूया. हे बघा, हे वासराची आई आहे ना? नाही आहे ना, मेली काय? अच्छा, ओके. या वासराची आई आहे आणि ती पाजत सुद्धा नाही, त्याच्यामुळे बाटलीने दूध पाजतात. झाल्यापासून किती दिवस झाले त्याला? 2 महिने झाले. बापरे, म्हणजे 2 महिन्यापासून गाय वासराला पाजतच नाही आहे आणि अशा पद्धतीने बॉटलमध्ये भरून दूध पाजलं जातं याला. काही गायी आलेल्या आहेत आणि काही गायी अजून आलेल्या नाहीत, बाहेर चरायला गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे जेवढ्या गायी आहेत आता त्या दाखवल्या तुम्हाला. जर आम्ही जाईपर्यंत जर आल्या दिसल्या तर ते तुम्हाला शूट करून दाखवतो तुम्हाला परत. मस्त वाटतं.
गोठा बघितला आपण आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये सरांना भेटायला. तर इथून समोर एंट्री गेट आहे, तिथं आपण जाऊया. चला. आजूबाजूचा परिसर बघा अशा पद्धतीने आहे. इकडे मस्तपैकी हिरवळ आहे. एंट्री केल्यावरती मस्तपैकी हे काजूचं झाड लागलंय इथे. आणि मग ह्यांचं जे सरांचं जे प्रोडक्ट आहे गव्य, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जे उत्पादन मिळतात ते सगळे इथे दिलेले आहेत त्यांनी. एकंदरीत हा आतला परिसर अशा पद्धतीने आहे. हे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं. इकडे मस्तपैकी नाही बदकांसाठी पॉन्ड बनवलं आहे. समोर बघा बदकं दिसत आहेत तुम्हाला. 3 इथे आहे, तिकडे एक आहे, त्या साईडला बसलेला आहे. मस्त वाटतंय. तर लास्ट टाईमला आपण व्हिडिओ शूट केलेला आपण इथेच दाखवले, तिथे सरांचा आपण पॉडकास्ट केलेला. आतासुद्धा सर अवेलेबल आहेत. आपण त्यांना विचारूया त्यांना काय वाटतं लास्ट व्हिडिओबद्दल. सर नमस्कार. 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 सगळ्यात अगोदर तुमचे खूप खूप आभार आणि वन्स अगेन तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. कारण लास्ट टाईमला आम्ही जो व्हिडिओ टाकलेला तर त्या व्हिडिओला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. लोकांनी खूप भरभरून कौतुक केलं आहे तुमचं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला खूप खूप बरं वाटलं. आणि म्हणजे मला कधी असं वाटलं नाही की इतकं पॉझिटिव्हली लोक याच्याबद्दल विचार करतील म्हणून. सो आय एम हॅपी की बरं वाटतं आहे की लोक पण म्हणजे जसं मी विचार करतो तसं निसर्गाचे असे बरेच विचार करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे थँक्यू. बरोबर. नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही जे निसर्गासाठी जे करताय ते तर मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. आणि तुम्ही जे प्रोडक्ट वगैरे बनवतात त्याबद्दलसुद्धा तुम्ही लास्ट टाईम माहिती दिली होती. लोकांनासुद्धा त्याचा भरपूर फायदा होईल, नक्कीच फायदा होईल. आणि माझ्या मते लोकसुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करतीलच. आणि आज तुमच्याकडे काही नवीन आहे का एखादं प्रोडक्ट की जे लास्ट टाईमला राहिलं असेल दाखवायचं आणि जे आता तुम्हाला दाखवायचं आहे? हां, एक अग्निहोत्राचे जे आपण केक्स बनवतो ते एक होतं राहिलेलं. आणि एक दुसरं एक हे आहे की जे अर्थबरोबर कनेक्ट होण्यासाठी ही एक प्लेट आहे की ज्याच्यावर आपण तासोनतास जेव्हा कम्प्युटरवर किंवा बसून असतो तेव्हा लादीवर पाय ठेवण्यापेक्षा याच्यावर शेणावर डायरेक्ट पाय, ह्याच्यामध्ये शेण आणि गोमूत्र दोनच गोष्टी एलिमेंट आहेत. यू गेट कनेक्टेड विथ युअर. हे असं ठेवायचं आहे फक्त आणि ह्याच्यावर आपल्याला असे पाय ठेवून बसायचं आहे. असं आपलं जे ब्लड प्रेशर कॉम्पेन्सेट होण्यासाठी, हाय लो करण्यासाठी तू कॉम्पेन्सेट हे करतो आणि तुमची अर्थ एलिमेंट बरोबर तुम्ही कनेक्टेड राहता. बरोबर. हे अशी एक गोष्ट आहे जी प्युअर शेणाची आहे, देशी गाईच्या शेणापासून बनवलेली आहे. ओके, मस्त, खूप छान. सर अजून एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. म्हणजे हा प्रश्न तुमच्या बाबतीत नाही आहे, कारण लास्ट टाईमला मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट केला तर बऱ्याच जणांनी विचारलेलं की तुमच्या मुली ज्या आहेत त्या स्कूलमध्ये जात नाही, कॉलेजमध्ये जात नाही, तर त्यांच्या स्टडीचं जे स्वतःहून करतात ते कसं, म्हणजे त्यांचं फ्युचर वगैरे कसं काय आहे, हा काही लोकांनी मला प्रश्नसुद्धा विचारलेला होता. नक्की. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्या मुलीकडूनच जाणून घेऊ इच्छितो. चालेल. तिच्याशी बोलून हे स्पष्टीकरण मिळेल. नक्की नक्की नक्की. इनफॅक्ट मला सुद्धा आवडेल माझ्या लेखीने हे उत्तर दिलं. प्लीज दिती. मला नाव काय तुझं? माझं नाव दीप्ती. मी आता 8th स्टँडर्डला आहे आणि मी होमस्कूलिंग करते, कम्प्लिटली होमस्कूलिंग म्हणजे मी ICSE बोर्डचे बुक्स रेफर करते आणि स्वतःच स्टडी करते. पेपर्स मी NIMS थ्रू रेफर करते, सॅम्पल पेपर्स वगैरे सॉल्व करून. आणि त्याच्यासोबत मी इंट्युशन ॲक्टिवेशनचा कोर्स करते, ज्याच्यात ब्लाइंडफोल्ड लावून नंबर्स गेस करू शकतो, कलर्स गेस करू शकतो आणि डिस्टन्स रीडिंग वगैरे करू शकतो. तर तो कोर्स करते.
प्लस मी एक ब्रँड ओन करते, त्याचं इरावे नाव आहे त्याचं. क्रॉशे ब्रँड आहे. क्रॉशे रिलेटेड तिकडे प्रॉडक्ट्स आहेत आणि मला कॉन्टेंट क्रिएट करायला आणि बघायला आवडतं, म्हणून मी असं एक म्हणजे खूप आत्ताच लेटेस्ट स्टार्ट केलं कॉन्टेंट क्रिएशन, कारण की मला त्याच्यात परस्यू करायचं अजून. तर हां. वाव, मस्त, खूपच छान. पण एक प्रश्न विचारायचा मला की जनरली आता बरेचशी मुलं स्कूलमध्ये जातात, बरोबर की नाही, त्यांना तिकडे मजा वाटते किंवा त्यांना आवडतं तिकडे शाळेमध्ये जायला. आता तू स्वतःहून स्टडी करतेस, तर तुला असं काय वाटतं की नाही मला सुद्धा शाळेमध्ये जायला पाहिजे, असं कधी वाटलं का तुला? नाही, मला असं नाही वाटत. मी 1st to 5th JB वाच्या हायस्कूल पासी गर्ल्स करून एक आहे, फायर गार्डनला स्कूल आहे, तिकडून मी 1st to 5th माझं स्कूलिंग केलं. आणि मग 6th मी एक ऑकिड्स इंटरनॅशनल स्कूल आहे त्याच्या थ्रू केलं. ऑनलाईन स्कूल होती ती, तर मी ते ट्राय केलं पण ते मला कम्फर्टेबल नव्हतं, सो मी कम्प्लिटली होमस्कूलिंगला स्विच केलं आणि मला नाही फोमो होत नाही मला. ओके, नो वरीज. इकडे तुला कसं वाटते गावाकडे? मस्त, मी एन्जॉय करते, मस्त वाटतं. ओके, गुड गुड गुड. बेस्ट ऑफ लक तुझ्या स्टडीसाठी सुद्धा आणि फ्युचरसाठी सुद्धा. थँक्यू. ओके. तर इकडे आता संध्याकाळची वेळ आहे आणि सरांकडे ना अग्निहोत्र चालू आहे. ताई नमस्कार. नमस्कार. सगळ्यात अगोदर तुम्ही तुमची ओळख करून द्या प्लीज. नमस्कार, माझं नाव स्मिता राजेश माटे. मी आत्ता गव्य फार्मवरून बोलते. माझ्याबद्दल सांगायचं असेल तर अर्धी माहिती राजेशकडून मिळालीच असेल. आम्ही मुंबईहून रिव्हर्स मायग्रेट करून 2017 मध्ये इकडे आलो ओके. आणि माझं शिक्षण म्हणजे मी वेब इंजिनिअरिंग केलेलं आहे. आणि त्यासोबत जसं राजेशने सांगितलेलं की MGPS जो आमचा व्यवसाय आहे, सेंट्रल मेडिकल गॅस पाईपलाईन, त्याचं मी ॲडमिन वर्क पूर्ण सांभाळते. ओके. आणि त्या व्यतिरिक्त गावाकडे आल्यानंतर काय करायचं तर आमच्याकडे बऱ्याचशा गायी आहेत देशी, त्यांचं दूध तूप येतं, मग त्यापासून बाय प्रोडक्ट करायला मला फार आवडतात. ओके. किंवा निसर्गामध्ये भरपूर काही दिलेलं आहे आपल्याला. बरोबर. तर निसर्गात जसं की आता गावाकडे भोकर आहे, आंब्याची झाडं आहे, करवंद आहे, ज्यापासून मला लोणची बनवायला आवडतात. आणि गाईच्या तुपापासून मी वेगवेगळ्या प्रकारचे सीझन प्रमाणे किंवा ऋतूप्रमाणे लाडू बनवते आणि ते ऑल ओव्हर इंडियामध्ये पोचवते. ओके. म्हणजे ही माझी आवड असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करते. आणि मुंबईहून गावाकडे येताना मी डिसाइडेड केलं की ह्याच्यामध्ये माझा वेळ मी घालवत जाईल. ओके. आणि तसं चालू आहे आता इथे. मस्त, खूपच छान. एक अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की ज्या वेळेला सरांनी हा डिसिजन घेतला की गावाकडे यायचा, तर तुमचं काय मत होतं त्यावेळेला? इनफॅक्ट मला तर खूप आवडलं, कारण की मी लोणावळ्याची असल्यामुळे ओके. मला मुंबईत राहणं इतकं फारसं काय आवडत नव्हतं. जेणेकरून म्हणजे तिथली जी मटेरियलिस्टिक लाईफस्टाईल आहे ओके. की दररोज ऑफिसला जायचंय, ऑफिसमध्ये काम करायचंय, घरी यायचंय आणि मग बस घरात जेवण झालं, अभ्यास झाला का झोपायचंय, हे रुटीन लाईफ होतं. बरोबर. आणि कुठेतरी राजेश ऐकतच होते की आपण काहीतरी वेगळं, म्हणजे आपण जे जगणं आहे आपलं थोडंसं वेगळेपणा असला पाहिजे किंवा चुकीची लाईफस्टाईल आपण जगतो हे जेव्हा आम्हाला कळलं, त्यातून मग आम्ही सोल्युशन म्हणजे की आपणच गावाकडे गेलो तर आपली लाईफस्टाईल बदलेल आणि आपण रूट्स मध्ये जाऊ. बरोबर. म्हणजे आमचं होतं की जायचं कुठे, तर आता आपल्या देशामध्ये भरपूर जागा आहेत, हो. पण आम्ही त्यावर विचार केला की आपण ज्या मातीतून किंवा आपले रूट्स कुठे आहे त्या गावाकडे जाऊन सेटल होऊया. बरोबर. आणि राजेशने जेव्हा त्याची संकल्पना मांडली की आपण गावाकडे जाऊया का, तर मला फारसा वेळ नाही लागला ओके. की माझ्यासाठी तो चान्सच होता की चला गावाला जाऊया, जेणेकरून हे मुंबईतलं पाय ठेवल्यावरच घरं संपतात. बरोबर. आणि ही सगळी जी मला कुकिंगची किंवा स्वयंपाकाची जी आवड होती आणि ती सगळी माझ्या रिक्वायरमेंट गावी तर होणारच आहे,
आणि शहरामध्ये येणं जाणं चालू असतं, बरोबर. काही कामानिमित्त येतो, तर त्याच्यामध्ये असं मिसिंग काही नसणार आहे की गावाला गेलोय म्हणून आपण काही मिस करतोय असं काही नव्हतं. बरोबर. आणि रिस्ट्रिक्शन नाहीये मुळात की Correct. काही म्हणजे शिकायचं असेल तरी राजेशचं किंवा मुलींचं काही रिस्ट्रिक्शन नसल्यामुळे आपण गावी जाऊन काही मिस करू ह्याची कधीच म्हणजे त्याचा विचारही नाही केला आणि मिस होतच नाहीये. ओके. म्हणजे सगळं त्या पद्धतीने चाललेलं आहे आणि आत्ताही एन्जॉय करतोय ओके. आणि म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे छान ही लाईफस्टाईल हा. ॲडॉप्ट खूपच छान. झालेली आहे. मस्त, खूपच छान. अजून एक प्रश्न की या ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथे येण्यासाठी नदी क्रॉस करून यावी लागते. पावसाळ्यामध्ये रायगडाचं पूर्ण पाणी या नदीला येतं. मग त्यावेळेला तुमचा आजूबाजूच्या गावाशी संपर्क तुटतो. त्यावेळेला तुम्हाला असं काय वाटलं की नाही बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला आहे, असं कधी काय वाटलं का? असं वाटलं नाही कारण की ह्याचा विचार केलेला आहे अगोदरच, ओके. की आपल्या बाजूला नदी आहे आणि आपल्याला ह्या गोष्टी कधीतरी मिस होतील किंवा काही एमर्जन्सी असेल तर म्हणजे तसे वे आउट आहेत इथे. ओके. की पण आम्ही ते सगळं एक्सेप्ट केलेलं होतं की नदीला पाणी असेल तर आपण काय केलं पाहिजे किंवा पूर्व नियोजन केलं जातं की ओके. उद्या कोणाला जायचं आहे बाहेर काही कामानिमित्त किंवा आमच्या मीटिंगचं असेल, ध्रुवीच्या कॉलेजचं असेल किंवा दितीचं काही असेल तर ओके. त्या पद्धतीने आम्ही नियोजन करून आदल्या दिवशी किंवा पाण्याचा प्रवाह कमी असेल तर अगोदरच निघतो. त्यामुळे असं काही होत नाही. आणि राहिलं भाजीपाला, पावसाळ्यात भरपूर काही आपल्याकडे हो. रानभाज्या असतात. भरपूर. हो. त्यामुळे आम्हाला भाजी आणायची गरज नाही पडत. करेक्ट. हो. तर ते घरच्या घरी त्याची सोय होते. बरोबर. आणि त्या व्यतिरिक्त उन्हाळी वाळवणं केलेली असतात. बरीचशी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आम्ही वाळवतो. बरोबर. म्हणजे भाज्याही जसं भेंडी, कारली आहेत, टोमॅटोज आहे, वांगी ओके. आहेत. या सगळ्याची वाळवणं केली जातात. ओके. त्यामुळे मग बाजारहाट करावी लागत नाही. बरोबर. आणि चक्की आहे माझ्याकडे, जात्यावर दळण दळलं जाईल असं मोटर ऑपरेटेड ओके. एक चक्की आहे. जो जातं जे आहे ते माझं दगडाचं आहे. त्यामुळे दळणं वगैरे इथे होतात. अच्छा. राहिलं डेअरी प्रोडक्ट, गाई असल्यामुळे त्याचीही कमतरता वाटत नाही. बरोबर. त्यामुळे पावसाळ्यामध्ये बाहेरच्या जगाशी संबंध तुटला असं काहीही वाटत नाही. कारण की इथे इतका निसर्ग छान झालेला असतो की त्याच्यामध्ये आम्ही रमून जातो. बरोबर. पावसाळ्याचं वातावरण आपल्याकडचं जबरदस्त असतं. ऑलराईट. तर तुम्हाला सुद्धा आणि सर तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही असंच निसर्गासाठी काहीतरी करत राहा. इथे निसर्गामध्ये असे म्हणजे निसर्गामध्ये काय गावामध्ये किंवा शहरामध्ये अशी बरेचसे लोक असतात की व्यवस्थित तुमचं व्यवस्थित चाललंय, चालू द्या. निसर्गाची काही देणं घेणं नसतं, पण तुम्ही जे करताय ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. त्याबद्दल तुम्हाला हॅट्स ऑफ आणि सलाम. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आभारी आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. सगळ्यात आधी तुमचा सुद्धा परिचय द्या आम्हाला. नमस्कार, मी पूजा खेडेकर, राजेशची मोठी बहीण, 2 नंबर बहीण. म्हणजे ओके. मी पण मुंबई ठाण्याला होती. तर म्हणजे माझं पोळी भाजी केंद्र वगैरे 20-21 वर्ष चालू होतं. ओके. तर आता माझे मिस्टर हे ऑफ झाल्यामुळे मग घरी मुलीचं लग्न झालं. त्यानंतर मग आता मी तिथे एकटी, तर इथे मला फॅमिली माझी आहे. बरोबर. सगळे आई वगैरे जवळ आहे आणि इकडचं नेचरमध्ये हे करायचं म्हणून नेचरमध्येच इथे राहिलं. आणि आता म्हणजे आता मला 2 वर्ष होतील इथे आहे. पण फ्रेश वाटते. आणि मेन म्हणजे इथे आल्यापासून माझे औषधं सगळी गोळ्या वगैरे बंद आहेत. मस्त. खूप छान. लादीवरून मातीमध्ये आल्याचं पुष्कळ हे वाटतंय. बरोबर. हाच फायदा आहे त्याच्यामध्ये निसर्गामध्ये. आणि तेच आता 8 दिवस जरी मुंबईला गेलं तरी असं कधी गावी जातोय असं होतं. बरोबर. आणि इथे म्हणजे ते 8 दिवसामध्ये मुंबईला गेल्यावर 2 दिवस बरं वाटतं. तिसऱ्या दिवशी कधी घरी जातोय असं हे होतं. असं म्हणजे इकडची एवढी ओढ लागते आणि तिकडे गेल्यावर परत सगळं डोकं दुखतंय, पाय दुखतंय असं चालू असतं. करेक्ट. इथे आल्यावर 2 दिवसामध्ये एकदम फ्रेश वाटतं. बरोबर. एकदमच छान वाटतं. आणि माझं कसं नेचर आणि आपलं त्याच्यामध्ये राहण्यामुळे सगळं व्यवस्थित, फॅमिली आहे. बरोबर. आमची फॅमिली एकदम बॉन्डिंग आमचं एकदम चांगलं असल्यामुळे आम्ही एकदम बरं वाटतं. खूप छान. आणि एकटेपणा वाटत नाही. म्हणजे बरोबर. मला काही वेगळं वाटत नाही की मी माझ्या घरीच आपण एकत्र कुटुंब आहे असं वाटतं एकदम. बरोबर. आणि सगळे काम जे आहे
प्रोडक्ट बनवणं, जेवण करणं हे माझी पण आवड आहे, हॉबी आहे. त्यामुळे ते वेळही जातो. घरी तिकडे छान. वेळ जात नाही, हे नाही, त्यामुळे इथे एकदम चांगला वेळ जातो. मस्त. आणि निसर्गात राहण्याचं एक वेगळीच मजा वेगळंच असते. मजा आहे. मी सांगते, मी पहिला एवढे माझ्या गोळ्या मेडिसिन असायचं हा हा कायम, 8 दिवसांनी डॉक्टरकडे जाणं, बीपीचा वगैरे त्रास. मी बरोबर. आता एकही गोळी खात नाहीये, 2 वर्ष झाली. वाव, मस्त. बीपी वगैरे सगळं बंद आहे, काहीच हो नाही. हो हो, नक्कीच, खूप छान. एकदम म्हणजे एकदम फ्रेश वाटतं असं. वाव. जे काही काम असेल त्यावेळेस आम्ही जाऊन येऊन असं एक, पण जास्तीत जास्त 8 दिवस मुंबईत बरं वाटतं. हम्म. 8 दिवस हो. म्हणजे जास्त झाले. 2-3 दिवसामध्ये काही कामं असतील ती करायची आणि यायचं. असं ते बरोबर, एकदम बरोबर. तेवढं. नक्कीच नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई. आणि सर, तुम्ही सुद्धा ताई, वहिनी, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी वेळ दिलात आम्हाला. आज सुद्धा लास्ट टाइमला सुद्धा तुम्ही वेळ दिला थोडक्यात. तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद सुद्धा.